नमस्कार मंडळी. गरमागरम वडापाव आणि मिरची बघून तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर आज वडापावची रेसिपी पाहूयात. सर्वात प्रथम मी कुकरला बटाटे उकडून घेतले. ते उकडून घेतल्यानंतर मसाल्यासाठी आपण इथे घेणार आहोत लसूण, त्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता, आल्याचे तुकडे आणि मिरची. हे छान मिक्सरला आपण फिरवून घेऊ. चला आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी तडतडली छान की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपण हलकासा ओवा ही टाकणार आहोत. हे छान स्प्लटर होऊन द्यायचं आहे. स्प्लटर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत ताजा कढीपत्ताही छान तडतडून द्यायचा आहे. कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीपुरतं हिंग हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये ॲड करणार आहोत तयार केलेला ठेचा छान खमंग परतवून घ्यायचा आहे. 1-2 ते 3 मिनटं मसाला छान परतून घ्यायचा आहे. मस्त त्याचा रंग बदलला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हळद ॲड करून पुन्हा छान परतवून घ्यायचं आहे. हे छान परतू देत तोपर्यंत आपले बटाटे छान उकडले आहेत. त्यानंतर बटाटे सोलून घेऊयात आणि ताटामध्ये काढून घेऊन ते स्मॅश करून घेऊयात. बटाटे छान स्मॅश केल्यानंतर आपला मसालाही रेडी झाला आहे. हा मसाला आपण सर्व बटाट्यामध्ये ॲड करून घेऊयात. सर्व मसाला बटाट्यामध्ये ॲड करून त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर आपण त्यामध्ये वरतून छान अशी भरपूर कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून छान स्मॅश करून घ्यायचे आहे. सगळं मिक्स झाल्यानंतर बटाट्याची भाजी तयार आहे. आता बेसनाचे बॅटर बनवूयात. एका भांड्यामध्ये मी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकणार आहोत. ओवा टाकल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ. हे छान ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं. मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण बनवून घेणार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. चला वडे तळायला घेऊयात. कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल कडकडीत स्टार्टिंगला गरम करून घ्यायचं आहे. इथे छान वड्याच्या शेपमध्ये आपण वडे तयार करून घेतलेले आहेत. मस्त बेसनामध्ये बुडवून ते आपण रॅप करून बेसनामध्ये बुडवून ते आपण टाकणार आहोत कडकडीत तेलामध्ये. गॅस थोडा कमी करायचा. मस्तपैकी आपले वडे छान तयार आहेत. आता हे गरमागरम वडे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला तर मग मंडळी, आपला खूप छान झणझणीत आणि तितकाच चविष्ट असे छान वडे तयार आहेत. तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडलीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.